हॅलो, आज बरं नाही आहे. मग म्हटलं चांगलं एक्सप्रेशन येणार नाही तर ते काही व्हिडिओ बनवले नाही. पण चल टाईमपास म्हणून आज म्हटलं एक डेली रुटीन ब्लॉग बनवून बघूया. तर मला आज बरं नव्हतं, तर मला ना बरं नसलं की थोडं काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. मी डाळ केली होती आणि डाळीमध्ये हे असं आमच्या इथे त्याला चकोल्या म्हणतात, नेवरंग्या पण म्हणतात, पण चकोल्या म्हणतात. तर मी हे असं थोडंसं बनवलं होतं आणि हे लहान मुलंसुद्धा खातात. त्याच्यामुळे मला दुसरं काही बनवायची गरज नाही पडली. इथे मी त्या कमी तिखट मिरच्या असतात, काकडी मिरच्या असं म्हणतात त्यांना, त्या मिरचीचा ठेचा बनवला आहे आणि तो खूप छान लागतो. फक्त मिरची, लसूण आणि मीठ बास, खूप खूप छान लागतो तो ठेचा. तर मी तो बघा हे असा थोडासा मिक्सरला बारीक करून घेतला आहे. खरं तर तो ते काय म्हणतात ते खलबत्त्यामध्ये जो असं आपण करतो ना, काय ते सीट मला माहीत नाही आहे. ठीक आहे, ते बघा हे अशा चकोल्या म्हणजे छानपैकी 10-15 मिनटं मी छान वाफवून घेतल्या, त्या शिजल्या. आणि हा ठेचा, अशा ह्या चकोल्या, आणि चकोल्या कमी तिखट असतात त्याच्यामुळे हा ठेचा आणि लोणचं. आणि चकोल्यासोबत ठेचा असेल ना तर अजून काय पाहिजे यार, मला तर काही नाही पाहिजे. आणि हे लोणचं थोडंसं मग म्हटलं बेबोला पण खायला देऊया. तर बेबो पण माझी चटपटीतच आहे आणि तिला पण चटपटीत खायला लागतं असं छान छान. तर तिला ते देत होते. तिने तर पहिल्यांदा म्हणजे जास्त नाही खाती तिने, असं काही तिला सांगितलं असं मॅगी पास्तासारखं असतं, त्याच्यामुळे तिने तरी ॲटलीस्ट थोडंसं ट्राय केलं. पण त्याआधी ती म्हणते की मला लोणचं दे. तर तिला लोणचं दिलं आणि पहिलं लोणचं तिला खायला घेतलं, कारण की तिला तोंडाला असं छान चव येईल. आणि त्यानंतर मग ते चकोल्या दिल्या. मग त्याच्यानंतर तिने छान खाल्ल्या, त्या तिला आवडल्या. आणि लोणचं तिला नेहमी आवडतं, ती पूर्ण लोणचं असं बोटाने चाटून खाईल. आणि हे बघा खाल्ल्या बेबूने, नानूला पण दिल्या, मी पण खाल्ल्या. आणि असं बरं नसलं की मी असंच काहीतरी करते आणि खरंच खूप छान लागतात ह्या चकोल्या. मी आधी खात नव्हते पण आता खाते. माझी आई बनवायची तेव्हा नव्हते